सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। नमस्कार। भाजपच्या अक्षरशः झंझावात गिरवीतून चालू आहे। याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला आणि पैलवान असतील, मामा असतील, सगळ्यांना जात आहे। कशी यंत्रणा आता आपण राबवता गिरवीमध्ये? हे तर यंत्रणा असं आहे की आपल्याला 300 कोटीचं काम दिलं, दादांनी 5-6 कोटीचं काम दिले। तुम्हाला आत्ता मी शाळा दाखवली, प्राथमिक शाळा कशी बांधली ते बघा, सगळं काम आहे। आणि ह्यो जो उमेदवार आहे तो भूलथापा माणूस आहे। पहिल्यापासून विकास काय केला त्याच्यावर बोला। तुम्ही जाऊन पाया पडणे आणि 5 वर्षांनी येणे ही बरोबर नाही। आमचे उमेदवार जयकुमार शिंदे साहेब असतील, विकास नाळे असतील, पलीकडे युवराज सस्ते, ते सामान्यातले सामान्य पोरं आहेत। तुम्हाला काम करणारी पोरं आहेत ते। ह्यांना पुण्याला जावं, तालुका म्हणत होता की आता हे पुण्याला जावं लागलं सया नाही आपल्याला, आणि आपल्याला काय करावं लागेल। तसाच हा उमेदवार आहे। ह्याला सोसायटी ठेवता आली नाही तर स्वतःचं काय करणार आहे मला सांगा। सोसायटीची 13 माणसं त्यांची होती, बिनविरोध दिलं होतं आम्ही, पण एकालाही काही काम करून दिलं नाही, कुणालाही सभासद केलं नाही। ज्याचे वडील वारले त्यांच्या मुलांना सभासद करायचं असतं, मयत वडील झाले, आयु झाली तर त्या वारस नोंदीचं काय केलं नाही। आम्ही चौकात बोर्ड लावला की आता कुणी या सभासद व्हा, काय माझी एकट्याची सोसायटी नाही किंवा आम्ही सगळे पंच आहे, सगळे कुणी असेल गावकरी, आमची सोसायटी नाही। आपण करतोय काम सगळं। जयकुमार शिंदे साहेब सामान्यातला सामान्य मुलगा, आमच्यावर्षी उठणारा सगळ्यांच्या बरोबर, विकास नाळे सर्वजण आमच्याबरोबर आहेत। आणि गिरवी गाव तुम्हाला त्या दिवशी दिसेल ज्या दिवशी मतदानाची मोजणी असेल, त्यात तुम्हाला काय विकास दिसेल किंवा काय मतदान दिसेल ते बघा तुम्ही। म्हणजे गिरवीकर आता विकासाबरोबर राहतील? विकासात 100%। किती वेळा त्याच्याबरोबर राहायचं? सगळं भूलथापा नुसत्या। तुम्ही सगळं बघा, लोकांची चर्चा करा जाऊन, काही काम नाही, शून्य काम आहे। माजी खासदार रणजित दादा आणि सचिन पाटील असेल, वहिनीसाहेब जिल्हा परिषदच्या इथं ही होत्या, नंबर होत्या, त्यांची कामं बघा तुम्ही जाऊन। आता तुम्हाला मी दाखवलं की शाळा कशी चालली, रस्ते कसे आहेत। आज आम्हाला जायला आम्ही कधीतरी एकदा जायचो फलटणला, पण आता आम्ही दिवसात तर 10 वेळा जातो आहे। चहाला सुद्धा जातो, नाश्त्याला जातो। इतका सुंदर रस्ता हे रणजितदादांनी केला आहे। आता पुढं रणजितदादा वारोगड रस्ता करतात, जयकुमार शिंदे साहेब करतायत, सगळ्यांचं चालले प्रयत्न सगळ्यांचे आहेत। आमदार आमचा आहे आणि आमदार तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय माणूस आहे, सामान्यातला सामान्य पोरग आहे आमच्या गावातलं। त्यामुळे तुम्ही त्याची चिंताच करू नका कुणी, आणि कुणीही भक्का करू द्या, इथं मतदान वाढूनच जाणार आहे आमचं। म्हणजे विकासाची मतपेटी भरणार 100%, भाजपच्या रूपात 100%, तुम्हाला 100% खात्री आहे? 100%। धन्यवाद। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।